शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता शेतापर्यंत जाणारे रस्ते अधिक वेगाने बनणार आहेत। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाण्यात रस्ते योजनेला गती देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। नेमका काय हा निर्णय आणि आता शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे सविस्तर पाहणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याची ठरलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाण्यात रस्ते योजना आता आणखी वेगाने राबवली जाणार आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार राज्यातील 91 विधानसभा मतदारसंघामध्ये क्षेत्रस्तरीय समित्यांवर सहअध्यक्ष पदाची अधिकृत नेमणूक करण्यात आलेली आहे। याबाबतचा शासन निर्णय 15 जुलै रोजी जारी करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे शेत आणि पाण्यात रस्त्यांची कामे अधिक सुलभ आणि जलद गतीने पूर्ण व्हावीत यासाठी 14 डिसेंबर 2025 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कामकाजाला बळकटी देण्यासाठी एका सह अध्यक्षाची नियुक्ती करण्याचे अधिकार महसूल मंत्री यांना देण्यात आले होते। आता त्या अधिकारांचा वापर करून 91 विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर समन्वय वाढून रस्त्याची कामे अधिक वेगाने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान या सर्व नवनियुक्त सह अध्यक्षांचा समित्यांमध्ये समावेश करून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध होण्यास मदत होणार असून कृषी विकासालाही चालना मिळणार आहे।